तू काकाचं सोशल मीडियाचं काम करतोस का असं म्हणत समता कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याचा प्रकार कोपरगावात घडलाय। समता नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी बाबासाहेब ठोंबरे यांच्यावर सकाळी भर रस्त्यात गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ठोंबरे हे वारी परिसरातून कोपरगाव येथील समता पतसंस्थेत कामानिमित्त येत असताना बेट नाक्याजवळ काही अज्ञात इसमांनी त्यांना अडवलं। हल्लेखोरांनी तू काका कोयटे यांचे सोशल मीडियाचे पेज हँडल करतोस का, त्यांचे सोशल मीडियाचे काम करतोस का अशी विचारणा करत अचानक ठोंबरे यांना जबर मारहाण केली। या मारहाणीत ठोंबरे भयभीत झाले असून त्यांना तातडीनं मुळे हॉस्पिटल कोपरगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच समता नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी आणि संचालक मंडळ मोठ्या संख्येनं कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले। हल्लेखोरांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। दरम्यान समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना घटनेची सविस्तर माहिती दिली। निष्पाप कर्मचाऱ्यावर अशा प्रकारे हल्ला होणं अत्यंत गंभीर बाब असून पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। समता नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी बाबासाहेब ठोंबरे आज सकाळी वारीवरून त्यांच्या घरून ते समतामध्ये ड्युटी करता येत होते। त्यावेळेस सकाळी बेट नाक्याच्या जवळ त्यांना एक 4-5 गुंडांनी अडवून त्यांना मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांना तिथं विचारण्यात आलं की तुम्ही काकासाहेब कोयटेंचं सोशल मीडियाचं पेज हँडल ऑपरेट करतात का। तो म्हणे मी काही करत नाही विषय। त्यामुळे आमच्याकडे प्रूफ आहेत की सगळे सोशल मीडियाचे पेजेस हे तुम्हीच हँडल करतात आणि त्याला तिथं जोरदार मारहाण करण्यात आली, त्याचे कपडे फाडण्यात आले आणि अशी एक दहशत कोपरगावमध्ये निर्माण करण्याचं काम हे आता नाईलाजाने सांगावं लागतं की आता विरोधी पार्टीकडून हे काम करण्यात आलेलं आहे। आमचा काय हा कुठलाही राजकीय स्टंट नाही, एक साधा कर्मचारी आहे जो त्याचा रोजगार भागवण्याकरता समतामध्ये येतो आणि अशा छोट्या रोजगार कामगारांना तुम्ही जर धमकावणार असाल, दहशत निर्माण करणार असाल तर आमचा नाईलाज होईल। आज कोपरगावातील जनतेमध्ये इलेक्शनचं वातावरण आहे आणि हे वातावरण शांततेमध्ये कोपरगावच्या निवडणुका पार पाडाव्यात अशी आमची निर्भीड इच्छा आहे। परंतु जर विरोधी पक्षाकडून जर अशा काही गोष्टी होत असतील तर नाईलाज असतो आम्हाला सुद्धा नको त्या लेवलला जावं लागेल। खरं तर आम्ही ह्याच्याकरताच या विषय वाढायला नको म्हणून आज पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत। आम्ही 3 दिवसापूर्वी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो आणि आम्ही समतातर्फे इथं अर्ज दिलेला आहे की समताची बदनामी करून फसवणुकीचे एक मजकूर सोशल मीडियावर टाकण्यात आलेले आहेत, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करावी। तर पोलीस साहेब आम्हाला 3 दिवसापासून सांगतायत की त्या माणसाचा शोधच लागत नाहीये। अरे हा टेक्नॉलॉजीचा जमाना आहे आणि टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये तुम्हाला जर मोबाईल नंबरचा शोध लागत नसेल तर हे कोणाच्या दबावामध्ये काम करतायत हे आपल्या सगळ्यांना कळतंय आणि हा दबाव जर ते असंच वाढणार असतील तर जनता थांबणार नाही। मग विनाकारण नको त्या गोष्टींचा उद्रेक झाला। कोपरगावमध्ये काय होतं, आपण इतके दिवस शांततेमध्ये कोपरगावमध्ये राहतोय, शांततेमध्ये कामकाज करतोय। आज व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करायचं काम असेल, कर्मचाऱ्यांना मारहाण करायचं काम असेल, बदनामीकारक मजकूर टाकायचं काम असेल, हे सगळे उद्योग आता विरोधी पक्षांकडून चालू आहे। त्याच्यामुळं ही दहशत कशी थांबवायची याचीच विनंती करण्याकरता आम्ही आज इथं पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। आमच्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत तो कर्मचारी तक्रार सुद्धा दाखल करतोय। आता तो हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केलेला आहे। आल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही तक्रार सुद्धा दाखल करणार आहोत। पण आज मीडियाच्या माध्यमातून, आमचं सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांना एकच सांगणं आहे की साहेब ही जी काही दहशत चालली आहे ही थांबवायची जबाबदारी आज तुमच्यावर आहे। आज या पोलीस प्रशासनाला विनंती आहे की साहेब ही कोपरगावची दहशत थांबवा। विरोधकांना विनंती करून काय उपयोग नाही, कारण आम्ही त्या विनंती करून थकलो की दहशतीचं काम करू नका। आता आमची एकच अपेक्षा आहे की कोपरगाव पोलीस स्टेशननी गावाची दहशत चालू आहे ह्याच्यात कारवाई करून त्यांनी दहशत थांबवावी। अजूनपर्यंत आम्ही जो अर्ज केलेला आहे त्याचा FIR सुद्धा दाखल करून घेण्यात आलेला नाही आणि आता सुद्धा FIR दाखल करता की नाही हेच आम्हाला बघायचं आहे। काय होतंय मग जनता हतबल होईल विनाकारण आम्हाला आमच्या संरक्षणार्थ आम्हाला सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसावं लागेल तरच आमचं रक्षण होईल, नाही तर आम्हाला कोणी वाचू शकणार नाही। ही एक मोठी शक्ती आहे, त्या शक्तीपुढं आम्ही नाही पुढे पडू शकणार, ही दहशतीपुढं आम्ही नाही पुढे शकणार। जनता नक्की यांना उत्तर देणार, मतदानाच्या माध्यमातून जनतेने उत्तर देणार, पण दहशतीच्या माध्यमातून आम्ही व्यापारी माणसं आहोत, आम्ही यांना उत्तर देऊ शकणार नाही। म्हणून आमचं पोलीस स्टेशनला विनंती आहे की साहेब आम्हाला वाचवा। या घटनेमुळे मात्र कोपरगाव शहरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करतायत। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।